प्रियाच्या वडिलांचे दुःख वक्तव्य मराठीमध्ये. माझी लेक प्रिया. ती फक्त माझी मुलगी नव्हती, तर माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंद, माझा अभिमान, माझा आधार होती. मी तिला लहानपणापासून वाढताना पाहिलं आहे. तिचं निरागस हास्य, तिच्या खोडकर गोष्टी आणि तिच्या डोळ्यांतील स्वप्नांची ती चमक आजही माझ्या डोळ्यांसमोर तरळते. मला कधी विश्वास बसत नाही की माझी ती लेक जिने तिच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी घालवला, ती आज आपल्या सोबत नाही. प्रिया नेहमी म्हणायची की आयुष्य धैर्याने आणि मेहनतीने जगायला हवं. आजारपणाच्या काळात सुद्धा ती एवढी धैर्यवान होती की आम्हा सगळ्यांना धीर द्यायची. ती स्वतः वेदनेत असली तरी आम्हाला म्हणायची, बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी बरी होईन. पण कदाचित नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. एका वडिलांसाठी आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहणं ही सगळ्यात मोठी परीक्षा असते. मला कल्पनाही नव्हती की एक दिवस मला माझ्या लेकीला अशा प्रकारे निरोप द्यावा लागेल. तिच्याशिवाय हे घर, ही दुनिया आणि हे आयुष्य पूर्णपणे ओसाड वाटतं. तिचं हास्य माझ्या हृदयात कायमचं जिवंत राहील. प्रिया फक्त एक चांगली मुलगी नव्हती, तर ती एक उत्तम माणूस होती. आपल्या कलेतून तिने लाखो लोकांची मनं जिंकली आणि आपल्या स्वभावातून प्रत्येकाला आपलंच केलं.